जून महिन्यापासून आशा आणि गटप्रवर्तकांचं मानधन झालेलं नाही आहे। या पहिल्यांदाच गरीब घराण्यातल्या गरजू घराण्यातल्या महिला असताना जर 3-3, 4-4 महिला जर मानधन होत नसेल तर ह्या जगायचा कसा, हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला। या प्रमुख 3-4 मागण्यांना घेऊन खरं तर आज आमची सन्माननीय आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा झाली। सोबतच मागील वर्षी संपकाळामध्ये या सरकारने आशा आणि गटप्रवर्तकांना दिवाळी बोनस देण्याचं जाहीर केलेलं होतं, घोषणा केली होती, पण त्याची पूर्तता झालेली नाही। ते सुद्धा पूर्तता करण्यात यावं यासह अन्य मागण्यांना घेऊन आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदन दिल्यानंतर चर्चेनंतर सन्माननीय आयुक्त मॅडम यांनी म्हणालेलं आहे की या तुमच्या सगळ्या समस्यांना घेऊन तुमच्या या आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेसोबत येणाऱ्या हप्ताभरात आम्ही इथे आरोग्य भवन इथे मीटिंग घेऊन तुमच्या या ज्या काही राज्यस्तरावरच्या स्थानिक स्तरावरच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं आम्हाला आजच्या या चर्चेप्रसंगी आश्वासित